बीजेपी सांसद अनिल बोंडे और शिवसेना विधायक संजय गायकवाड़ द्वारा कांग्रेसी नेता राहुल गांधी पर की गई टिप्पणी के विरोध में कांग्रेस ने राज्यव्यापी विरोध प्रदर्शन का ऐलान किया है। इस कड़ी में आज नागपुर में विरोध प्रदर्शन किया गया। कांग्रेस की ओर से नागपुर में विधायक विकास ठाकरे के नेतृत्व में यह आंदोलन किया गया। इस मौके पर सीताबर्डी पुलिस स्टेशन के बाहर कांग्रेस कार्यकर्ताओं की ओर से जोरदार नारेबाजी की गई। प्रदर्शनकारियों की मांग है कि विधायक संजय गायकवाड़ और सांसद अनिल बोंडे के खिलाफ मामला दर्ज किया जाए। अपनी प्रतिक्रिया में विकास ठाकरे ने संजय गायकवाड़ और अनिल बोंडे को 4 दिन के अंदर माफी मांगने की मांग की है। मांग पूरी न होने पर तेज आंदोलन की चेतावनी भी इस मौके पर दी गई। शिंदे सेनेचे आमदार गायकवाड आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार बोंडे यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि ज्या पद्धतीचं वक्तव्य यांनी केलं, एकाने म्हटलं की जीभ छाटा आणि एक म्हणतो जिभेला चटके द्या, याची अवकातच नाही आहे की एका सामान्य माणसाची ही जीभ कापायची आणि चटके द्यायची। तर हे राहुलजी बद्दल बोलत आहे आणि मला वाटते या मागे देशात दंगे भडकवण्याचं राजकारण करण्याचं काम अमित शाह आणि मोदी करत आहेत। जर अमित शाह आणि नरेंद्र मोदींचं यांना पाठिंबा नसेल तर त्यांनी यांना पक्षातून बडतर्फ करावं, यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि आपला असली चेहरा काय आहे तो दाखवावा। जर या देशातील जनतेला त्यांनी माफी मागितली नाही किंवा हे वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर ही देशातली जनता नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा असली चेहरा पाहून झाले की आपल्या आमदार खासदारांच्या माध्यमातून राहुलजींच्या बद्दल जे वक्तव्य करत आहे हे वक्तव्य यांच्या सांगण्यानुसारच करत आहे। आणि जर या 4 दिवसात नरेंद्र मोदी अमित शहा या लोकांनी हे माफी मागितली नाही, यांना पक्षातून काढलं नाही तर मला वाटते की हे आंदोलन अजून उग्र करण्यात येईल। हो, एफआयआर करायला आले का तुम्ही? तक्रार दाखल करायला आहे? हो, तक्रार दाखल करा। पोलीस अजून की हे फक्त आपल्या महाराष्ट्रातले गायकवाड आणि अनिल बोंडे या दोघांचंच उदाहरण नाही आहे, तर भाजपाचा दिल्लीचा आमदार मारवा आणि बिट्टू या 2 लोकांनी ज्या पद्धतीचं राहुल गांधीच्या विषयी एकाने म्हटलं जसं तुझ्या आजीचे हाल झाले तसे आम्ही करू, दुसऱ्याने आतंकवादी म्हटलं, उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्यांनी राहुल गांधींना आतंकवादी म्हटलं। तर हे सगळं पाहता ही बीजेपीची एक ठरलेली नियोजित व्यूहरचना आहे आणि त्या रचनेप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणाहून राहुल गांधीच्या विरोधामध्ये गैरसमज आणि लोकांच्या मनामध्ये चीड उत्पन्न करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे। पण या देशातले लोक समजदार आहेत। जे राहुल गांधी लंडनमध्ये किंवा अमेरिकेमध्ये बोललेच नाही ते त्यांच्या तोंडी टाकण्याचा प्रयत्न करून राहिलेले आहेत। त्यांच्या प्रवक्त्यांनी समोर यावं, आमच्या प्रवक्त्याबरोबर त्यांनी वादविवाद करावा आणि जे बोलले नाही त्याच्याबद्दल खुलासा करावा, परंतु ते न करता जनतेमध्ये राहुल गांधीच्या विरोधामध्ये गैरसमज पसरवण्याचा हा काम चाललेला आहे। त्याचं कारण की राहुल गांधींनी ज्या पद्धतीने या देशामधला सगळ्या लोकांना एक